प्रसंग लेखन 10चा आपला विषय आहे गुणगौरव समारंभ. 10वीला किंवा काही चांगले मार्क पडतात कधी नीटला वगैरे लेकरायला, तर मग त्यांचा सत्कार करतात ना, त्या सत्कारला काय म्हणतात? गुणगौरव समारंभ. गुणगौरव गुणगौरव समारंभामध्ये कोणते कोणते पॉइंट कव्हर करायचे? मुख्याध्यापकांच्या हस्ते विशेष सत्कार, तर हेडमास्टरच्या हाताने सत्कार केला. टाळ्यांचा कडकडाट, निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम. हे सगळं दिमागात ठेवा, हे एवढे पॉइंट कव्हर करायचे. कोणती स्पर्धा झाली? ती निबंध स्पर्धा. त्याच्यात ते लेकरू पहिलं आलतं जिल्ह्यातून, म्हणून त्याचा सत्कार झालता. कृतज्ञता व्यक्त करणारे रोहितचे मनोगत. कृतज्ञता म्हणजे आभार म्हणाले, की थँक्यू थँक्यू, माझा सत्कार केल्याबद्दल थँक्यू म्हणाले. कोण? रोहित. तर रोहितचा नंबर आलता पहिला, आपल्याला असं सांगायचंय. शिक्षक वृंदाकडून कौतुक. आता जे लेकरू पहिलं येते वगैरे त्याचं लोक कौतुक करतात. हो हो, खूप चांगला अभ्यास करते, छान आहे, शांत आहे, मस्त, असं कौतुक केलं. आई वडील कृतार्थ, मायबाप एकदम समाधानी होतात. वा, बरं झालं आमच्या लेकराला शिकवलं. एवढे पॉइंट आपल्याला कव्हर करायचे. चला, आता पहिल्यांदा सगळ्यात काम करायचं, हेडिंग द्यायचं. हेडिंग आहे गुणगौरव समारंभ. लेखी वाचवा. अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत रोहित पाटील याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. लेखी वाचवा नावाचा कार्यक्रम, अभियान चालू आहे. त्याच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये निबंध लिहिण्याची स्पर्धा झाली आणि निबंध लिहिण्यामध्ये पहिला नंबर कोणाचा आला? रोहित पाटलाचा आला. त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. हे बोलू लागलो. कोण बोललं? शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी बक्षीस समारंभाच्या वेळी चषक देऊन माझे खास कौतुक केले. तुम्ही स्वतः रोहित आहे या हिशोबाने लिहायले तुम्ही. चषक म्हणजे ट्रॉफी. चषक म्हणजे काय दिली? ती अशी ट्रॉफी दिली. तसेच माझी अभ्यासू वृत्ती अवांतर वाचन. अवांतर वाचन म्हणजे अभ्यासाचं, तुमच्या परीक्षेचा अभ्यासाचं सोडून दुसरं जे वाचन असते, पेपर, मॅगझिन, काही पुस्तकं, याला अवांतर वाचन म्हणतात. व लेखन कौशल्य या गुणांचेही कौतुक केले. माझ्या आई वडिलांचा तर या प्रसंगी ऊर भरून आला होता. ऊर भरून येणं म्हणजे एवढी खुशी झाली की डोळ्यात अश्रू येऊ लागले खुशीची. माझ्या आई वडिलांनी बालपणापासून म्हणजे लहानपणापासून किशोर, ठकठक, वयम यासारख्या मासिकांचे, हे मासिक पुस्तकाचे नाव आहेत. मॅगझिन, लहान लेकरांसाठी पुस्तक येतात. किशोर, ठकठक, त्याच्यामध्ये लहान लेकराच्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये कोडे असतात. माझ्या पण लहानपणी यायचे, आम्ही पण वाचायचो. वाचन करण्यासाठी प्रेरणा दिली. सिंदबादच्या सफरी, गोट्या ते महाभारत, रामायणापर्यंतची पुस्तके
नेहमी वाचनात आली. तर यानं काय काय वाचलं बघा. किशोर नावाचे पुस्तक वाचले, ठक ठक, वयम यासारखे मॅगझिन म्हणजे मासिक. मासिक शब्दाचा अर्थ असते जे पुस्तक महिन्याला एकदा येते, दर महिन्याला एक येते, त्याला मासिक म्हणतात. पेपर जसा रोज येते तसं मासिक जे आहे ते दर महिन्याला येते. दर आठवड्याला एखादं पुस्तक येत असेल तर त्याला साप्ताहिक म्हणतात. दर महिन्याला एखादं पुस्तक येत असेल तर त्याला काय म्हणतात, मासिक. आणि काही पुस्तकं वर्षातून एकदाच येतात, त्यांना वार्षिक म्हणतात. ठीक आहे. तर किशोर, ठकठक, वयम ही मासिक आहेत, म्हणजे महिन्यातून एकदा येतात. दर महिन्याला नवीन, जानेवारी वेगळं, फेब्रुवारी वेगळं. आणि दुसऱ्या कोणते पुस्तकं दिले, सिंध बादशाह सफरी, गोट्या, महाभारत आणि रामायण अशी पण पुस्तके त्याला वाचायला त्याच्या आई वडिलांनी दिली होती. त्यामुळे त्याचं वाचन चांगलं होतं आणि त्याला जास्त गोष्टी माहिती होत्या. जे काही वाचले आणि ज्यांचे आकलन झाले त्यावर स्वतंत्रपणे लिहित गेलो. जे वाचलं त्यानं ते लिहिलं. त्यातील काही लेखन शाळेच्या वार्षिकात छापले गेले. वार्षिकात म्हणजे शाळेत बघा, जे मोठ्या मोठ्या चांगल्या शाळा असतात त्यांचं दरवर्षी एक इयर बुक छापल्या जाते. काय छापल्या जाते? इयर बुक. त्याच्यामध्ये त्या शाळेतल्या लेकरांच्या कविता किंवा त्यांनी लिहिलेले असे काही निबंध छापल्या जातात. तुमच्या शाळेत येतात का इयर बुक? येतात का? नाही. तुमच्या शाळेत तुमचे इयर बुक असतात? तुम्ही लिहिलेल्या कविता, स्टोऱ्या, निबंध त्याच्यात छापून तुमचे शाळेवाले पुस्तक तयार करतात का? नाही. मोठ्या मोठ्या शाळेमध्ये असं असते. तर त्याला वार्षिक म्हणतात. काय म्हणतात त्याला? शाळेच्या वार्षिकात म्हणजे शाळा यांची जे पुस्तक छापते दरवर्षी त्याच्यामध्ये याचे लेखन आलं. त्याच्यामध्ये यानं लिहिलेले निबंध आले. आणि याला एवढं का लिहिता येते? कारण याचं वाचन चांगलं आहे. आणि याचं वाचन का चांगलं आहे? कारण याच्या घरच्यांनी लहानपणापासून त्याला वेगवेगळे पुस्तकं वाचायची सवय लावली. माझा हुरूप त्यामुळे वाढला. हुरूप वाढला म्हणजे जोश वाढला. आता त्याला बक्षीसही भेटलं, त्याला आता जास्त जोश आला, तर अजून वाचायला जाऊ. नववीत गेल्यावर मी स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, लोकसंख्या वाढ, लेखी वाचवा अभियान इत्यादी सामाजिक विषयावर स्वतंत्र विचार करीत गेलो आणि ते लिहित गेलो. बघा त्यानं किती विषयावर लिहिलं. हे लेखक आहे, विचार मोठेपणे होऊन लेखक होणार आहे. त्यानं किती विषय बघा, कोणते कोणते? स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, लोकसंख्या वाढ, लेखी वाचवा अभियान, अशा वेगवेगळ्या विषयावर त्यानं लिहिलंय. त्यामुळे आजच्या गुणगौरवास मी पात्र ठरलो आहे. तसेच स्त्री आणि पुरुष एकाच गाडीची दोन चाके आहेत. कुटुंब आणि समाज निकोपपणे चालवण्यासाठी, निकोपपणे म्हणजे सुरळीतपणे, म्हणजे काही भांडण तंटे न होता, स्त्री पुरुष समानतेची गरज आहे. की बाबा स्त्री आणि पुरुष समान वागणूक द्यायला पाहिजे. की नाही बायकांनी घरीच राहून भांडे धुणं, घासणं, स्वयंपाक करणं आणि माणसाने नोकरी करणं असं नाही. तर घरातली कामं माणसानं करायला पाहिजे आणि नोकऱ्या पण बायकांनी करायला पाहिजे. याला म्हणतात स्त्री पुरुष समानता. त्यामुळं सर्व लेकींचे जन्मने आणि जगणे हे नैसर्गिक असले पाहिजे. मी मांडलेल्या या विचारांचे सर्वांनी स्वागत केले. कृतज्ञता व्यक्त करताना माझ्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या पालक व शिक्षक यांचे मी मनापासून आभार मानले.